या ना पाहुणे बुवा, या या उतरा, गाडीतून उतरा. हो, हेच आहे आपलं घर, या. चालले पाहुणे. कोण आहे मला पाहुणे घेऊन ये? आता कुठचे म्हणजे, आता तुला सांगितलं होतं ना, ते कांद्याच्या बियासाठी येणार आहे म्हटलं. ते तर आज त्याचं कांद्याचं बी भेटलं नाही. हो, आता संध्याकाळी मोजमाप करून चंपतच्या इथून ते घेणार आहे तो. हो, आज आता संध्याकाळी यायली जेवण खावण करून उद्या सकाळी वाटी लावायचं आहे. हो, म्हणून आता घरी आणलं ते यायली. आता 5-6 भाकरी शिल्लक बोलावं लागतात आम्हाला. हो, बरं ठीक आहे. हो, काही हरकत नाही. कुठं रामपूरच्या का पाहुणे बा तुम्ही? हो, मी रामपूरचा नाही, मी त्याच्या सोयरा आहे रामपूरवाल्याचा. हो, हे मुलगा आहे म्हणलं रामपूरचा. हो, याची गाडी आहे म्हणून आम्ही कसं 5-10-12 जणांचे बियाणं नेण्यासाठी आलेलो आहोत. बरं ठीक आहे. चला मग घ्या पाणी गिनी घ्या, चहा घ्या, चला अंदरे. बरोबर, चला म्हणलं. नाही आबूजी, बुडी जरा कळक दिसते मला. कळक काय सांगता तुम्ही? मग काय ते तुमच्या गावची गुंफा बुडी नाही का? हो, मी आलो होतो तिथं, पाहिला ना माहितीचं. मला अंदर घातलं जयला. हो, त्याच्याही वरून आहे म्हटलं. मग काय हो, पण कसं आहे, मी हा म्हणून टिकलो, नाही तर दुसरा नसता टिकलं इथं. हो, चला घरात चला, शिल्लक काही बोलू नका म्हणला. हो, कामाचे काम. हो, पाणी जसं असलं तसं, चहा जसा असला तसा घ्यायचा. संध्याकाळी आपलं जेवण आहेच म्हणलं वावरात. हो, चला मागं या. हो ना, ते बरोबर आहे साहेब तुमचं. पण ते कसं आता व्यक्ती कसं घाबरून गेले आणि त्यामुळे त्यांनी ते 1.5 लाख रुपये त्यांना देऊन टाकले. मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि पोलीस स्टेशनला घेऊन चाललो, अशा तशामुळे काय झालं, जरा गलती झाली त्याच्यानं. पण तरी बी आता काही ना काहीतरी कोशिश करा. लवकरात लवकर म्हणजे काही ना काही पैसे द्यायचे मिळाले पाहिजे या हिशोबानं. आणि ते कोणते आहेत समजा सायबर क्राईम करणारे, तर त्याचा लवकरात लवकर शोध लावायचा प्रयत्न करा. कारण की ते आपल्या एरियात आलेले आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष द्या. हो ना. आपण लोकांना किती सतर्क करावं तरी लोकांना लक्षात येत नाही. आता काय करावं आपण? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मी कंप्लेंट घेतलेली आहे आणि सगळं बाय डिटेल तुमचं हे ते सगळं घेतलेलं आहे. ओके, हां ठीक आहे, मग ठेवतो. आणि शायनिंग मारते बरं. हे काय आता जाऊ दे, कायचं काही नसतं. बरं, मी काय म्हणत होतो, ओळखता ना तुम्ही? ओळखता का नाही म्हटलं? बघितलं तुम्हाला. आता तुमच्या फोनावर फोनच सुरू आहे. आता कोणता रामपूरून आलता टिक, आणि आता हे कोणासंग बोलले तुम्ही? हो ना, ते कसं आता मोठं कठीण काम झालं ना. ते फ्रॉड झालेलं आहे. एक कसं 1.5 लाख रुपयाची टिपारी बसली. कसं आहे ते आता डिजिटल अरेस्टमध्ये त्याला अटकवलं आणि ते पैसे चालले गेले. म्हणून आता वर कंप्लेंट केली. सायबर क्राईममध्ये ते नंबर आहे का, त्याच्यावर कॉल केला आणि त्यांना सांगून दिलं मी असं. बरं, तर म्हटलं कुठं इथं कुकडे म्हणलं नाही तुम्ही? तेच म्हणलं नलूचे मामा आहेत ना तुम्ही? हो, बिलकुल बरोबर ओळखलं तुम्ही. मी तर म्हटलं ओळखतं का नाही, आता काय होते काय नाही. आज करा लवकर आलो मी जरा ऑफिसमधून, घरी चाललो होतो आणि इथं उतरलो होतो, तुम्ही दिसले. काय म्हणते मग डिटेक्टिव्ह? बरं आहे, चालू आहे चांगलं? हो, चांगलं चालू आहे ना. हो, चांगलं चालू आहे. पद्धतशीर आता जशा केसेस भेटतात तसं आपलं बरं आहे. असं हो का? काय महिना पडते? 5-25 हजार पडत असेल नाही? नाही, आता कसं आहे ते केसेस येण्यावर आहे. आता कधी 1 लाखही पडते, कधी 2 लाखही पडते, कधी मग समजा 50,000 पडते. हो, त्याचं काही सांगता येत नाही समजा. काहीच नाही. हे 6 महिन्यापासून शिवमर राहिलं. कसं यायला वाटते की नलू संग लग्न होईल आपलं. अबे पण लग्न होऊ देत नाही ना. तू काय सांगून राहिला? 1 लाख आणि 2 लाख पडते. 20 आणि 25 हजाराच्या वर महिना नसून पडत दिले नाही का? असं म्हणजे 2 लाख 1.5 लाख रुपये महिना पडते का? काही वाटत नाही बा खरं असं. हो ना, पण ते कोणाला वाटलं नाही वाटलं त्याचं आपल्याला काय करावं लागते. आपल्याला माहित आहे ना आपल्याला इतका महिना पडते, इतका नाही पडत. हो, आता तुम्हाला सांगितलं कधी 50 पडते, कधी 1.5 पडते. हो, तसं आहे बा. अच्छा, बरोबर, ठीक आहे. असं जे असो ते काही हरकत नाही. त्याचं आपल्याला काय करावं लागते. परंतु नाही, यावर्षी मग काय लग्नाचा काही योग आहे का नाही म्हटलं? होते तुमचे मित्र काय मारुतरावजी धुटके, त्याची पत्रिका आली होती आम्हाला. हो, त्याचं आटपलं ना 17 तारखेला. हो, आले नव्हते वाटते तुम्ही? नाही, ते कसं शक्यच नाही झालं आपलं. कसं निवडणूक असल्यामुळे थोडं शक्य नाही झालं. बाकी तुमचं मग काय आहे यावर्षी? काही योग आहे का नाही यंदा? नाही, सध्या तर काही असा विषय नाही म्हणा. परंतु पाहू आता पुढे काय होते काय नाही. आता नशिबाच्या हाती आहे, आता शेवटी काय होते काय नाही. नलूसाठी थांबलोच नाही का? अभि तुला काय देतो का नलू? हो, पाहिजे तू आता. बरोबर, ठीक आहे. मग आता बाकी मग आता काय निघाले का? घराकडे चालले का? हो, इकडे केसच्या संदर्भात आलो होतो. तर आता कसं या म्हटलं घरून. 2 दिवस घरी जातो, नंतर मग सोमवारपर्यंत मग परत यवतमाळ. नाही, याचा भांडाफोड करतोच मी आता नाही का? हे डिटेक्टिव्ह नाही, काहीच नाही का? हो, याची आता परीक्षाच घ्यायची आज आपल्याला. नाही म्हटलं एकलेकाचं थोडंसं आपली केस होती. हो, तुम्ही समजा अशा केसेस घेता आणि ती सॉल्व्ह करता काही पैसे देऊन. तर म्हटलं आपली अशी केस होती, या ठिकाणी जिथं आपण उभा हो, इथं माझं नेहमीच समजा येणं जाणं असते, जाणं इथून येणं इथून. तर एक दिवस मी इथं पेपर वाचला. हो, पेपर वाचल्यानंतर माझी ट्रेन आल्यानंतर मी आत गेलो. तेवढ्यात माझी सुटकेस विसरल्याचं लक्षात आलं. मी परत आलो तर तिथं पेपरवाला होता. ते म्हणे की नाही बा, इथं ठेवलीच नाही. मी आजूबाजूने इकडे तिकडे बघितले, परंतु कसं सुटकेस काही मिळालं नाही. आणि बघितलं मी प्रयत्न करून, परंतु काही त्याच्यातून सोल्युशन निघालं नाही. तर माझं काय म्हणणं होतं, त्या सुटकेसचा जर शोध लावला तुम्ही तर खरोखर मानेन बा मी तुम्हाला. आणि काय तुमची फी असेल ती बी देईल. हो, कारण की 2.25 लाख रुपये त्यात होते माझी. समजा चेन होती 1-1.5 लाखाची आणि 25,000 रुपये कॅश होते. ते काय मोठी गोष्ट आहे. हो, ते तर आता मी सॉल्व्ह करू शकतो एका दिवसात. मग काय त्याचा विषय मोकळा जिकडे तिकडे. काय एक सुटकेस होती समजा, त्यातनी चेन होती आणि 25,000 रुपये नगदी होते. बरं, किती तारखेची घटना आहे समजा, ते अंदाज काही लक्षात आहे का? साधारणतः 19 ऑक्टोबरची गोष्ट आहे ती. हो, 19 ऑक्टोबर माझ्या लक्षातच आहे. कारण की 2.25 लाख रुपयाले म्हणजे झटका म्हणजे आज लोक नाही बसला मला. तर पहा मग जर लागला शोधता त्याचा आपण कसं 10,000 रुपये ऍडजस्टमेंट करून टाकू केसचे. बरं, ठीक आहे. हो, ठीक आहे, चालते ना. 10,000 रुपये आता एका दिवसाचं काम म्हटलं.
होऊन जाईल तुमचं काम. आता समजा आज तर नाही होणार, उद्या तुमच्यापर्यंत जे बी कोणी आरोपी असन, हो ज्याने ते चोरली असन, तुमच्या पुढे मी सादर करू. पैसे तुम्हाला भेटतील आणि तुमची ते काय आपलं काय आहे तर चेही नाही भेटेल. बापरे, काय बोलता राजा तुम्ही? हा हो, म्हणजे एका दिवसात शोध लावू शकता? मी म्हटलं ना तुम्हाला, शब्द दिला ना तुम्हाला, एका दिवसात तुमचं प्रकरण सॉल्व्ह करतो मी. बरं ठीक आहे मग. हो, येऊ का मग मी आता? हो, कसं माझी ट्रेन तिकडे लागते, बघतो मी. हा चला येतो मग. चला आता नाही का योगायोग. हो, आता आत्ताच तर आलो मी. आता तिथून सीसीटीव्ही फुटेज पाहून तेच प्रकरण निपटलं, इकडे आलो. आता 19 ऑक्टोबरचं पाहा लागेल इथच्या या कॅमेऱ्याचं, नाही का. चला, हो आजच्याच क्लिअर मॅटर. 10,000 घेतले घराकडे. बाबा खूपच दिवस निघाला रे बुवा झाबराचा फोन. हा हॅलो, कर बुवा झाबरू कोंडा कसा काय रे? हा काय म्हणतो म्हणलं? अरे काही नाही म्हणलं, मी काय म्हणत होतो, आपलं बडभू, आपलं थोडंसं काम होतं तुमच्या संग. आता कोणतं काम आहे रे बुवा? सोयरीकीचं नको सांगू म्हणलं. काय तर हा हॅलो, हा सांग ना, काय तर सांग, कोणते असो सांग मला, सांग. काही नाही ते तुमचे आपले हे आहे का नाही भाडे करू, हो चिमणराव, तुमच्या भाड्या नसते ना चिमणराव ते. हा तेच म्हणलं, आहे का ते सध्या तिथं आहेत का? हो हो, आपल्याच भाड्या नाहीत ना ते. हो आहेत, खोली गेली नाही सोडली अजून, आहेत. तेच त्याच्या संग कसं भेटायचं होतं मला. हो तुम्ही दुकानात आहे का? मी आता पोचतो अर्ध्या तासात. नी रस्त्यानं सध्या एसटीत बसलेलं, तर थोडंसं महत्वाचं काम होतं, म्हटलं त्याला भेटायचं आहे आपल्याला. आम्ही त्याच्या संग काय काम पडलं रे बुवा? त्याचं काय म्हणलं? त्याचं काय नवीन प्रकरण? त्याचं काहीच नाही, पण ते आपलं हे नाही का हो, मामा लुटेरे. हो आता कसं आहे, ते आपलं नलू मॅडमचे मामा आहे का नाही, ते भेटले मला तिथं रेल्वे स्टेशनवर. हो त्याची ते सुटकेस गेली होती चोरी. तर मी त्याच संदर्भात तिथं आलो होतो एका दुसऱ्या प्रकरणात. तर तिथं सीसीटीव्ही चेक केले म्या. तर सीसीटीव्हीतनी मला कसं मामा लुटेरे सुटकेस चोरताना दिसलेले आहे. एक भाचा आणि ते दोघं जण त्यात सामील आहेत. 1.5-2 लाखाचा ऐवज लंपास केलेला आहे. तर ते डिटेल त्याच्यात दिसलं. मी त्याची सगळी रेकॉर्डिंग हे ते आणलेलं आहे काढून. तर म्हणलं कसं त्याला आपल्याला कसं त्याच्या घरी जायसाठी चिमणरावले पहिले कसं माहिती दिली असती, मग ते घरी आहे कुठं आहे अफरातफर असते द्यायचं, मग गेलो असतो तिकडे, असं होतं ते. आम्ही तर एक झोलांग येते बा नसतीच. हो बरं ठीक आहे या तुम्ही. हा आपण पाहू मग काय करायचं त्याला. हा चिमणरावच्या घरी जाऊन ते विषय सांगा काय तुमचं, तुम्ही निपटा दे. हा ठीक आहे मग. हो ना तसं जास्त परिचय नाही म्हणा, पण कसं पायनीतला आहे ना चेहरा तुमचा. हो झाबरू गोंडा नाही का. हो ठीक आहे ना. काय होतं पण विशेष म्हणजे आमच्याकडे कसं काय म्हणलं नाही. हो बडभाऊ काय मालक कसं काय म्हणलं हे? आता काय आता त्यालाच माहिती आहे बा काय तर काय बा झाबरू भाऊ सांगा म्हणलं त्याला काय प्रकरण आहे तर. आपले जे मामा लुटेर आहे का नाही, हो आपले काय साडू आहे वाटते है ना. त्याचं काय बा तर काय आणले आपण आता, काय झालं काय आपले साडूच आहेत ना ते, हो मामा लुटेरे. हा बस तेच. मग तर त्यानं कसं थोडंसं हातचलाकी केलेली आहे, एकदम म्हणजे 2.5 लाखाचा ऐवज लंपास केलेला आहे. तर म्हटलं कसं तुम्हाला सांगितलं, म्हणजे कसं पोलीस केस व्हायच्या आधी म्हणजे बरं राहील. हा ते कसं डिटेक्टिव्ह आम्ही सगळी माहिती काढलेली आहे द्यायची, म्हणून म्हणलं तुम्हाला पहिले भेटाव सांगा, नंतर मग त्यातून मार्ग काढावा. बापरे सुटकेस हो माग म्हणे रे, मला काही गरज नाही पैशाची. असं हो का, म्हणजे नाही पण असं नाही वाटत मला. आता कसं महिना झाला ते कसं नाही ना, असे कामं बंदच आहे द्यायचे. आता कसं चांगलं जायचं, व्यवहार चांगले चालू आहे सध्या. हो ना पण ते असं म्हणा, पण हे हातच्याला की आम्ही प्रत्यक्ष म्हणजे कसं त्याचा आमच्याकडे पुरावा आहे, म्हणून आम्ही बोल राहिलो. शक्यच नाही ते, शक्यच नाही ना. हो इथं नाहीच ना, महिन्याभरापासून त्याचं कसं वावरा शिवरायचे कामं सुरू आहेत. नाही आहे ते, नाहीच आहे. काय म्हणतो, तुम्ही टीव्ही सुरू करा. हो काय डिटेल आहे ते तुम्हाला क्लिअर दाखवून देतो ना. सीसीटीव्ही फुटेज आणलेले आहे मी, तुम्हाला दाखवून देतो. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. बरोबर ठीक आहे. हो करतो सुरू. मग 1 मिनिट. पहा म्हणलं आता बरोबर तुम्ही तेव्हा सुटकेस पहा म्हणलं आहे. हो आता नलूच्या मामाची सुटकेस तिथं आहे आणि ते पेपर वाचून राहिलेले आहे. याच्यानंतर काय होते पहा तुम्ही. कोण उडवली हे सगळं आपल्या लक्षात येऊन जाईल. काही आपल्याला आवश्यकता नाही पेपरची, काही विशेष बातमी नाही राजा. मग आता घ्या म्हणलं पेपर घ्या तुमचा. चला येतो मी आता. धन्यवाद. म्हटलं आहे सुटकेस तिथंच राहिली, ते गेले तिथून. आता पहा आता हे काय करून राहिले पहा आता. भाच्या काय पेन गुंडारा नांद्री. अरे भाच्या चारे ये रे, लवकर ये म्हणलं. सटक बॅग उचल म्हणलं, पटकन ये लवकर ये. नेली आता भाच्यानं बॅग. आता काय दिसणार आहे नाही का. आले वाटते वापस आता नलूचे मामा. नाही काय म्हणते पाहू आता. तरुण भारत, हा देशोन्नती मातृभूमी, चला हिंदुस्तान. कोणता पेपर तुम्हाला भाऊ? अरे तुम्ही काय डबल आले का आता? अजून पाहिजेस का बाबा? बस झालं ना, जाण राहिली आता. दिला ना तुम्हाला, फुकट दिला ना पेपर. बस पेपरवाले भाऊ आपली बॅग इथं राहिली का हो? बहुतेक मी कुठं ठेवली मला आठवून नाही राहिलं, पण 100% मला आठवते इथंच ठेवली होती. इथं होती का आपली बॅग? आता माझ्या पेपराचा बिझनेस करू का लोकांच्या बॅगा पाहू म्हणलं. चला लोकमत, देशोन्नती, नवभारत, तरुण भारत. पण मला आठवते ना, इथं मी पेपर घेतला का नाही तेव्हा इथंच ठेवली होती असं मला आठवून राहिलं ना. नाही इथं नव्हतीच ना भावा. आता कोण नेली असेल तर मला काय माहित, मी तर इथंच बसून ना भाऊ. नाही तर माझजवळ पहा मग कुठं आहे का, मा जवळ काही दिसते का पहा मग.
हा ना भाऊ, पाहा म्हणलं कुठं ठेवली, काय ठेवली, तर इथं उभं राहायला होणार आहे का? ते काही महत्वाचं सामान होतं का त्याच्यात? हो ना राजा, चेन होती 1.5 लाख रुपयाची, 25,000 रुपये कॅश होते त्याच्यात. काय करावं ते, असं गळ्यात काही ठेवत नाही मी. काढून ठेवली ऑफिसून येता येता. मला फालतू कोण मारली गेली तर ती आपोआपच गेली. आता काय करा बाबा, मग आता काय, शेवटी आता इलाज नाही. हो, कर्माचे फळ शेवटी. 5 रुपयासाठी तुम्ही आता झिकझिक केली, 2 लाख रुपये गमावले. जा बा, पा कुठं आहेत. निघा इथून. हा म्हणलं चिमणराव, आता काही आहे का याच्यात मी? हा, खोटं आहे का म्हणलं? हा, सगळं सत्य समजा समोर आहे. आता कोणा नेली बॅग ते तरी वाटेच म्हणले, हायच म्हणलं. मा साडू कसा म्हणजे हात म्हणजे मुका राहतच नाही त्याचा. गेला इथं झोडपान. आता आहे का नाही, आलं का नाही आता मागचं उकरून आता तिथं. आता काय किती खरचले आणि काय केले काय सांगा बा त्यानं. पण ते बा भरून द्यायला लागते ते. हो, कसं ते फालतू पोलीस स्टेशन मध्ये जाते ते, अजून नवीन वाढून जाते. हा, त्याला सांगा म्हणा बा ते पैसे देऊन द्या म्हणा त्याची. हो ना, ती असते आता सासरवाडी सध्या. हो, कसं आहे ते आता घरी नाही तर. आता तिथे काय दिवे लावून राहिले काय सांगावं ते. त्याला फोन लावतो मी, आणि काय होते काय नाही. हो, पाहू मग काय करायचं. हॅलो, हां बोला म्हणलं साळभाऊ, बोला चिमणराव, काय म्हणता हो? अरे काय रे साळ भाऊ, काय मामा लुटेरे म्हणजे लुटेरे साराचे तुम्ही. हे काय तुम्ही एक एक करून ठेवता, हे कसं काय म्हणलं हे? हा, ते काय त्या रेल्वे स्टेशनवर काय केलं तुम्ही, काय उडवलं म्हणलं? आता काय आलं बा नवीन आता? काय झालं काय म्हणलं, काय झालं बा आता? कोण काय उडवलं? मी तर इकडे महिना झाला सासरवाडीला सावना बा, इकडे भाकरी तुकडे मोडून राहिलो ना. हो ना, पण मागचं काही फुटून निघून सांगता नसतेत ना. मागची उकिरं काढून राहिलेत ना लोक. मग काय तर त्या रेल्वे स्टेशनवर तुम्ही ते कोणाची बॅग उडवली होती ना, ते पेपर इकायला तुम्ही गेले नव्हते का मुर्चापूरला माधुरचा गट्टा घेऊन? पण आता काय आलं बा नवीन, ती सुटकेसचं प्रकरण निघालं का बाहेर? असं असं मग काय, कोण होईते, काय म्हणून राहिलं ते, कोण होईतं? ते सगळं त्यानं रेकॉर्ड आणलं म्हणलं संग. हो, तुम्ही तिथून बॅग उचलली तुमच्या भाच्यानं आणि तुम्ही तिथून चालले गेले. मग सगळं दिसून राहिलं याच्यात, रेकॉर्डिंग आणली सगळी. म्हणलं ते पैसे आहे का खरचले? हो, नाही नाही, आहे ना, पैसे आहे, जसच्या तसेच आहे. कोणता धंदा काही सुरू नाही केला म्हणून वाचले ते. तेच म्हणलं वापस देऊन द्या मग ते. हो, नाही ते मग तिकडे येऊन राहिले ते सासरवाडीले. हो, कसं आहे म्हणजे इकडे तुम्ही लवकर आणून द्या माझ्याजवळ. नाही, इकडे नको आणू ना, तिकडे. इकडेच तर आता मोटर चोरी गेल्या पाण्यातल्या. हो, ते मावर येते का काय सांगा आता, कोण नेले आणि काय नाही. हो, नसतं हे अजून आणसान तर अजून घरावर गोटी. हो, मी देतो म्हणलं पाठवून, इथंच आहेत पैसे गिशे माय. हो, मी देतो रवाना करून भाच्याला. हो, संध्याकाळपर्यंत येऊन जाईन ते. बाबा मोठरा पाहिजे बा, तुम्ही नेल्या का? पाहिजे बा, नसतीचे नको काम करू तिथं. द्या लवकर, द्या पाठवून म्हणलं संध्याकाळपर्यंत. यायला थांबून ठेवतो मग मी. ठीक आहे, मग ते निपटारा करून टाकता येते. हो ना, आता काय द्यावं नाही वाटू राहिलं म्हणा, पण देतो. हो, काही हरकत नाही. हो, ठीक आहे, देतो पाठवून मी थोड्या वेळानं. जमला काही पाहुणे बा मस्त असं वावरात नाही लक्ष आपल्या. हा, कसं आहे जानी आबाजी म्हणे आता आपल्याला कशी पार्टीच करायची म्हणे, यायला जेवण मस्त फसकला द्यायचं आहे. मला आपण हो ना, मी असल्यावर तुम्ही काय काळजी करून राहिले. म्हणून म्हणलं चला आता तिघे जण तुम्ही. म्हटलं कसं फसकलाच करून टाकावं इथंच. आमचं काहीच नाही, आम्ही तर म्हणलं हे बा जे असं ती बेसन पोळी असते तरी चाललं असतं. पण आता हे म्हणजे नाही चांगला पाऊंटरच करायचा आहे तुम्हाला. मला करा बा मग आता. बरं ठीक आहे. मग ते आपलं कांद्याचं बी म्हणलं कसं काय, म्हणलं सकाळी मोजायचं का काय करता मग? अरे बा काहीच काळजी करू नका तुम्ही. आता तुम्ही जे चिठ्ठी दिली का नाही, आता आपल्या घरी चहा घ्यायला आलते का तुम्ही, तर तेव्हा आपल्या पोरीजवळ चिठ्ठी दिली मी म्हटलं बाबा बाई एवढं आपल्याला बियाणं देणं आहे. कोणाचं 5 किलो, कोणाचं 10 किलो, कोणाचं 7 किलो. ते सगळं बिलकुल फुट्या बांधून ओके करून ठेवते ते. एकदम पोरगी कशी आहे, शार्प आहे आपली. 15वी शिकेला मला 15वी. एकदम बरं कोणते घरचं काम असो, दारचं असो, वावरात येते, हिशोब येते, सगळं तिच्याच जवळ असते आपला. 1 नंबर पोरगी हुशार आहे. पाहिलं ना मी पोरगी, पाहिली तुमची, खरोखर म्हणलं हुशार पोरगी आहे. कसं आहे कामं धंद्याची वाटली मला ते. पटपट आपलं फटकन इच्छी खुर्ची उठल तिथं ठेव, हे ते म्हणजे कसं समजदारी आहे. नाही तर मग कसं म्हणजे कठीणच काम आहे आजकाल. हो ना, आपण कार्य चंपत म्हणलं, पुरीचं लग्न आटपून घ्या लागतो तरी यंदा तो. असं आहे मला जानी आबाजीचा निरा नाद आहे की पोरीचं उरकून घे. हा, पण कोणाला देता का तुम्ही सांगा बरं? एवढी आपली पोरगी साजरी पोरगी आहे. हा, शिक्षणही चांगलं झालेलं आहे. हा, हुशार आहे. मग अशा पोरीला आपण कोणाच्या बी आता गळ्याला बांधून द्याव का? हा, म्हणून म्हणलं बा चांगला एखादा तुमच्या ओळखीतला असेल तर सांगा एखादा पोरगा गिरगा. हा, म्हणजे कसं राहते, नोकरीवाला असलं तर फारच चांगलं. म्हणजे शेतीवाडी हे ते त्याच्या इथं असली पाहिजे, इरिगेशन 10-15 एकर 5 एकर असले चालते, पण पोरगा नोकरीवर असला पाहिजे. अशा पद्धतीचा एखादा असेल सांगा. तसं तर काय आजकाल सगळे कंपन्यानं आहे ना, ते पॅकेज म्हणतात बा लोक. कोणाला 20 लाखाचं आहे, कोणाला 15 लाखाचं. असं चालू आहे आजकाल कंपन्यानं हे ते. आता काय, आता आमच्या गावात नाही 5-6 पोरं, पण आता शेतीवाडी काय 2-4 एकर असं तशा पद्धतीचे पोरं आहेत बा.
तेच तर परिस्थिती आहे. तशीच पोरं येतात ना, जमीन नाही, कंपनी थाव, नसं आहे तसं आहे. सांगा आता मग काय करावं? त्याची जर नोकरी गेली मग काय सोनं म्हणून घरी यावं का द्यायचं? इकडे मग शेवटी निंदाली जायची पाहिजे का नाही? स्वतःच वावर असलं तर, नसलं तर मग लोकांच्या जायची पाहिजे का नाही? म्हणून सगळं विचारपूर्वक करूनच पोरीला द्यावं लागतं ना. पोरीच्या बापाला काळजीच असते ना आयुष्यभराची. पण मग तेच पाहा लागते ना. माहिती पोरगी माझ्या व्यापाऱ्याला दिली म्हणजे कापड गिपडचं दुकानावर असते 25-30 हजार रुपये महिना टाले. घर डार हे ते टापटीप पण पड्डशीर. पण शेवटी कसं 2-4 वर्ष थांबलो मी नोकरीवाला पाहिलं. पाऊ ठकलो आणि शेवटी मग कसं असं करायला लागलं मला. आपण बी आता तेच पाहून राहिला. 2 वर्ष झाले आता पण काही सापडून नाही राहिला. आता जानी आबाजीने विषय काढला माझं म्हणे आपला हे आहे म्हणे झाबरूगोंडा यायचा पुतण्या समजा ते डॅनी बुडा आहे म्हणते ना रामपूरले. त्याचा नातू. उघड्या याले म्हणलं म्या पाय व देशील तर त्याले हो म्हणशील तर त्याले मस्त आहे म्हणते ते कोणतं काय CID का काय आहे म्हणते न ते. हो ते आपलं हे आहे ना ते जासूस आहे जासूस. हो त्याला समजा 1,00,000 रुपये महिना काही बी पडते त्याला. हो चांगला केसेस गिसेस होय की पाहिजे चांगली वाढली त्याची. जिल्ह्याच्या ठिकाणीच ते ऑफिस गिफ्ट आहे त्याचं मस्त जमलं त्यानं. पुन्हा मग तेच विषय काढला होता यायनं मला 2-3 दिवसांनी. म्हणे बा पुतणे आहे असंच आहे म्हणे पाय म्हणे मग. पण मी आलो बा खरं काय खोटं काय जरासं कसं उद्या तुमची गाडी आहे. तुमच्या गाडीत आलो असतं मग धावती भेट केली असती. पोरगं कसं आहे ते पाहून घेतलं असतं. जाय तिकडे. बापरे झाबरू पाहिले ते का मग उद्या हे झालं बरोबर आहे. आता आमच्याच गाडी तिथे वाटते. असं हो का? अरे मग फारच चांगलं वाटतं. आमची गाडी योगाय काय चला ना मग. कसं डॅनी बुड्याची भेट होती. सगळं ओके. तेच म्हणलं याले म्या हो कालच गोष्ट काढली. मला कांद्याला येऊन राहिले बुवा मग त्याच्याच गाडीत चालले जाऊ. हो कसं मा भावाची भेटगण होती. कुठरोक हातानं स्वयंपाक करून दे. हो ना त्याला म्हणतो ना की बोले का लवकरात लवकर कर तू अटपून घे. पण काही काय त्याचा विचारच नाही सुचून राहिला. करतो म्हणते ती. हो पण शेवटी आता म्याच घेतलं मनावर. म्या म्हटलं गडे याचं आपलं लग्न करूनच द्यायचं. म्हणा ते आहेच म्हणा. तर ते मारोट राहिले होते का नाही? मारोटराव त्यानं सगळं हळलं होतं घोडं सगळ्या गावाचं. आता निपटलं ते झाला मोकळा झाला आता कसं मोकळे सगळे. बरं मग उद्या जाऊ मग हो कसे चहा पोहे जरी केले तर बस झालं. आपल्याला काय करावं लागते फक्त पोरगं पाय नाही. चालते ना. पण एकाने फोन करला वाटतं की बा येऊ राहिलो हे ते पोरगा आता कुठं येत माळ आहे का आलो घरी का नाही म्हणजे कसं बरं राहते ना मग आता करतोच ना फोनासाठीच आता तेच करणार होतो आम्ही. हो लावू का फोन मग? हो लावा ना तुम्हीच लावा ना पाहुणे बुवा. असंच आहे म्हणा. बरं मी लावू का? बरं मी लावतो तेच काय विशेष. हो फक्त मला एवढंच सांगा म्हणा पुरीवाल्याची इच्छा आहे म्हणा घरापर्यंत यायची. असं काही जास्त म्हणजे स्वयंपाकाचं हे ती काही भानगडीत पडू नका म्हणा. फक्त पोरगं पाय नाही चहा पाणी घेतलं की जाणार आहे म्हणा तसंच मग काढतो ना मी विषय बरोबर काढतो रे. थांबा मला फोन लावू द्या पहिले. हॅलो हां कोण बोलता? बोला. म्हणलं मीच बोलतो पाहुणे बा बोलतो म्हणलं आपलं संकेतचे बाबा. हो आम्ही इकडे आलो होतो का नाही कांद्याच्या बियासाठी. तर तुमचे भाऊ आहेत का नाही जानी आबाजी. तर आम्ही वावरात बसलेलो आहोत सगळे. तर म्हणलं कसं लावा बा फोन. हो कशी काय तब्येत म्हणते तुमचा भाऊ म्हणते बोला त्याच्या संग. बोल रे जानिया काय म्हणते रे बा? अरे काय ले का डॅनिया काय म्हणते तब्येत गिब्येत बरी आहे? हो बरी आहे हो. तुही कशी काय बाबा? तू येतं काय पास नाही लागत? नाही माया काही नाही पाहा लागत. माया सणान कारभार आहे. हो फक्त तू लेका बस म्हणलं हाताने तुकडे मोडत. त्या नाताचं लग्न काही करतं म्हणलं तू. हो आपल्या झाबऱ्याचं. अरे आता काय हो आता यंदा पाहू ना काय होते तर करू ना यंदा. काय पाहू शेवटी मले काळजी यायले का मग काय ते पण मी पोरगी पाहिलेली आहे. हो हे पाहुणे आले ना ते हो त्याच्या संग बोल 2 मिनिटं. हो त्याही नाही पाहिली ते. हो तर ते सांगतील तुला काय आहे. त्याने म्हणजे मी काय म्हणतो मी आज कसं आपलं हे काष्टकार आहे तर त्याची शेजारी आहे चंपटराव. त्याची मुलगी आहे मस्त. हो सुशिक्षित पोरगी आहे चांगली एकदम दिसाली चांगली आहे सगळं बरोबर आहे. कामाधंद्याची हे ते म्हणजे असं म्हणजे तुम्हाला काही टेन्शन पाहायचं कामच नाही. हो आता मी त्याच्या घरी चहा घेतला. आता इथं वावरात आमची कसं जेवण आहे. तर म्हणलं वा हो कसं आहे त्याचं असं म्हणणं आलं त्याचे बाबा इथंच आहे. तर कसं उद्या कसं चहाच्या हिशोबाने याचा विचार होता. पाय रे दिवशी काय सोयरीकचं म्हणते बा कसं काय करावं बरं. हे आता संकेतच्या बाबाचा फोन आहे बा. हो ना ऐकूनच राहिलो. हॅलो का पाहुणे बा काय म्हणता म्हणलं काय पोरगी आहे म्हणता झाबरूसाठी? अरे हो ना हे बा आता योगायोग कसा विषय निघाला. हो आम्ही आता त्याच्या कांद्याचं बी मोजायला गेलो चहा घेतला. मुलगी दिसली मग मॅच म्हणलं का म्हणलं कशी काय पोरगी हे ते लग्न करत ना का ते म्हणे पोरगंच नाही चांगलं. मग कसं आपलं जानी आबाजीने सांगितलं म्हणे माया नाटूस आहे म्हणे रामपूरचा. तर असं साहेब म्हणे डिटेक्टिव्ह हे ते. तर त्याचं म्हणणं झालं की बा काही हरकत नाही. हो घरापर्यंत याची इच्छा व्हायची त्याची. म्हणून म्हणलं कसं याव का बा म्हणून आपलं जानी आबाजीला फोन लावला. आता काय सांगा बा ते आता झाबरूला विचारा बा. आता आपण काय म्हणावं ते आपल्याला काय माहित त्याचं काय ते. विचारा काय लागते फक्त पाहून राहिले ते पहिले पसंत आला पोरग की नंतर मग पुढचं बोलते ते. फक्त पोराला बोलाव नाही. हो तर डॅनी आबाजीला म्हणा तर म्हणा फोन लावून दे म्हणा झाबरूले की उद्या येऊन जाय म्हणा तू कुठं असेल तर. बरं हो करतो मी त्याला फोन करतो. येणारच होतो ते आज असं म्हणे मुले म्हणून जरा उशीर झाला त्याला अजून आलं नाही ते. बरं पण पाहा लागन बा काय म्हणते ते लग्नाचं. आता त्याला आपण कसं म्हणावं तर ते काय म्हणून काय सांगावं ते काय सांगा लागते ते पाहतो आम्ही ते सगळं निपटतो. फक्त तुम्ही काय करा उद्याची फक्त चहा पोह्याची सोय करा. पाहुणे काय जास्त हे नाही ते लालची नाही. मग पुढचं जर त्याच्या समजा पसंत आलं पोरगं तर मग कसं पुढे पाहू ना मग काय करायचं. बरं सांगतो ना बा मग पाहतो ना काय म्हणते ते. बरं करा मग उद्या याची सोय आहे. हो मग यायला सांगून देतो मी तेवढं. हो बरं सांगा ना. हो काही हरकत नाही या म्हणा. किती वाजे लोक येतात समजा तुम्ही?
येऊ ना आम्ही 10-11 वाजेपर्यंत घरून इथून 7-7:30ला निघतो. हो येतो आम्ही 10-11 वाजताच्या अंडर. ते बी आणजा म्हणलं बुवा. हो नाही तर सोयरी की ते बी तिथंच भुलाचं होय. हो सगळ्याचं बियाणं आणजा, ते पैसे दिले आम्ही ते. हो ना ते आता सगळं बांधून करून ओके झालेलं आहे, त्याचा काही विषय नाही. हो चला येतो मग आम्ही उद्या. ठीक आहे करजा मग उद्या पाहुणे सोयसा येते ध्यानाबाजी. हां झाबरून सांगून द्या मला पाहुणे राहिले म्हणून. हो ना हो, आल्यावर सांगतो मी त्याला. ठीक आहे मग. हो काय म्हणते मेवना बाबा मागते पैसे गिसे. हॅलो हां बोला मेवणे बा काय म्हणत होते. काही नाही आता काय नलूची आठवण आली. मी म्हटलं बा आपल्या भाचीचं काय चालू आहे काय नाही. काही एखादा पोरगा गिरगा पाहिला काही आहे का नाही म्हणलं पाहिजे. हां ते वधूवर परिचय मेळावे आहेत त्याच्यात नाव द्यायला होतं ना, पुस्तकात नाव घेऊ आलं पाहिजे ना. हां फॉर्म घेऊन भरलं का म्हणलं त्याचा. नाही ते नाही भरायचं आहे ते अजून. हो भरू ना ते भरू ना. काय भरू ना मग काय मेळावा झाल्यावर भरता का तुम्ही का त्या दिवशी भरता म्हणलं बघतात नाही. अरे म्हणलं आपली अपेक्षा काय आहे अनुरूप काय ते त्याच्यात देता येते. लोकांचे फोन येते सगळं माहिती होऊन जाते. अशानं माहीत होणार आहे का लोकायले. यावर्षी करायचं आहे का नाही म्हणलं नलूचं. हो ना यावर्षी करायचं आहे ना आपल्याला नलूचं उरकून आता उन्हाळ्यात नाही. पण आता हे कसं होतं सोयाबीन हे ते आता निघाले आणि त्याच्यानंतर हरभरे गहू पेराची धामधूम आणि त्यातल्या त्यात निवडणूक आली आणि मला कसं तसा दिवस निघून गेले. आता बस त्याच कामी लागायचं आहे आपल्याला. पाहू ना आता देऊ ना. पाहू आता काय होतं. काय पाहू करता तुम्ही. काही कोणी एखादा कोणी पाहिला का पोरगा पाहिणीतला आहे का म्हणलं. म्हणजे कसं कोणाला शब्द दिला बा का असं तसं म्हणून तुम्ही नाव नाही देऊ राहिले. असं तर नाही ना काही. त्याला काय सांगा आता नाही का. हो ना माय तर मन आहे झाबरूला देऊन द्यायची नाही का. हो ना डिटेक्टिव्ह आहे आणि पुरीचंही मन आहे. जाऊ दे दोघांचं बी चांगलं होऊन जाते. पोरगंही चांगलं आहे का निर्वेशनी आहे सगळं व्यवस्थित आहे. पण आता याला सांगावं का नाही मेवण्याला नाही का. हो मेवना आहे कसं जरा चालूच आहे ना. काय विचार काय करू राहिले म्हणलं. मी काय म्हणून राहिलं म्हणलं. मी काय म्हणतो तुम्ही कोणी पाहिला का पोरगा एखादा. नाही तसं पाहिलं नाही म्हणा. पण कसं एक कसं वाटून राहिलं आमची इथं ते झाबरू आहे की नाही. आता मस्त डिटेक्टिव्ह आहे त्याला 1-1.5 लाख रुपये कसं महिना पडते त्याला. तिथेही त्याचं चांगलं पद्धतशीर आहे वातावरण. म्हणलं नलूचंही कसं असं वाटते बा बालमित्र आहे तर मग कसं त्याची जर इच्छा असली दोघांची तर मग काही हरकत नाही असं माझा विचार होता बा. अरे काय जावय बा कसं तुमचं हो कसं म्हणलं. हो ते झाबरू कुठं नलू कुठं नकाची तरी बरोबर होईल का. अरे सरकारी डॉक्टर आहे आपली पोरगी ना. आपण काय त्या झाबरू कोणाला देता का. ते डिटेक्टिव्ह काय आहे त्याचं खरं वाटून राहिलं का म्हणलं तुम्हाला. खरं आहे ते का खोटं थोडी आहे की. पांडे साहेबांनाच त्याला तिकडे गुंतून दिलेलं आहे. तिथं जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस आहे. तिथं त्याला पेंटिंग केसेस जे आहे ते काढून राहिला ते चांगल्या पद्धतीनं. आज नाही उद्या भविष्यात ते चांगला जासूस होणार आहे. हो नाव कमावून ती. मग तुम्हाला काय वाटून राहिलं. तसं म्हणजे अजित डोभाल साहेबानंतर याचाच नंबर लागते नाही काय राजा बोलता तुम्ही. अरे म्हणलं कायची काय आहे. मी भेटलो त्या संग त्याला सांगितलं मी माया ते किस्सा. आपली ते पेटी सुटकेस उडवली होती का नाही. मी आला दे म्हणलं शोधून ते. समजते ना मग काय खरं आहे काय खोटं नाही तर. हो सगळा शो आहे म्हणलं हे सगळा शो फक्त नलूशी लग्न करायसाठी नाटकं चालू आहे त्याचे. तुम्हाला काही माहित नाही इकडचं तिकडे काय चालू आहे त्याचं. तिकडे एखाद्या कंपनीत MIDC काम करत असन आणि आपला कसं राहत असन खात असन. तुम्हाला सांगत असन जासूस आहोत असं आहे तसं आहे. सगळं आता मला समजते त्याचं काय तर कोणता शोध लावते का पाहतो त्याचं. नाही ना खोटं नाही ना गोष्ट. आम्ही पाहिला नाही ते सगळं विषय नाही ते. असं काय खोट्याचा विषयच नाही ना. काहीच नाही ना ते. आता रेल्वे स्टेशनच्या तिथे उभं होतं ते इकडे तिकडे हिंडून राहतो गणगण. मग कायचं डिटेक्टिव्ह कायचं काय ते त्याला म्हणलं मी सुटकेस ते शोधून दे म्हणलं तू पाहतो म्हणलं ते. हो काय नाही तर काहीच नाही ना. निरा शो मारून राहिले ते. सगळं पितही उघड बोलणार आहे त्याचं. फक्त थांबा मार्केटचा काय निकाल लागते पाहू दे त्याला. एका दिवसात शोध लावतो मी त्या सुटकेसचा. पाहतो काय करते ते. त्याच्यापेक्षा आपल्याला म्हणलं खाजोडे पुरला असता. पैसे गळगंज संपत्ती टेन्शनचं काम नाही डॉक्टर मानू. तुम्ही ते नाही म्हणून राहिली. नाही ना हो एखादी हे मजुराला देईन मी पण ते खाजोड्याला देत नाही म्हणलं. हो ते का धरणीत आहे का ते बसला आपलं काही बी ते नका नाव काढत नको त्याचं ते. ते जाऊ द्या त्याचा विषय सोडला. पण एखादा आता भेटते ना आपल्याला. आता असं आपण नाव जर दिलं तर आपल्याला लागण तेवढे पोरही देतात तिथं आपल्या घरी. मग तुम्ही ते आता तेव्हा झाबरूचं डोक्यातून काढून टाका ना. पाहू ना काय करायचं पुढे. सध्या गडबड टोका करू तुम्ही. काय होते काय नाही पाहू द्या आता मला. हो माझ्या हिशोबाने करतो तुम्ही बरोबर काय करायचं ते. नाही हे बघा तुम्हाला सांगून राहिलो मी. हो आमच्या हिशोबाने होईन ते. मा बहिणीला फोन करतो मी नाव घेऊ द्यायचं सांगतो तिले आणि बाकीचं पाहू काय करायचं पुढे. गडबड करू नका तुम्ही. काय हो शब्द देऊ नका त्याला सध्याशी बोलणं करू नका. नाही ना मी अजून काहीच नाही त्याचं अजून विशेष नाही. पाहू ना अजून टाईम आहे ना. उन्हाळ्यात पाहू आपण लग्नाचं. आतापासून काय गडबड आहे. हो पाहता ते पुढचं पुढे. नाही गोलम करूच नका तुम्ही. आता सटकन ते नाव देऊन द्या तिकडे. मला नाव नाही तर मी देतो ते नाव आता. काय हो फोटो मागतो मी. नलूले फोन करतो आणि तिच्या आईला फोन करतो. ते फोटो गिटो सगळं मी माहिती घेते ते वधूवर सूचक मंडळात देऊन देतो. तुम्ही काही तसे ऐकून नाही राहिले. आणि ते झाबरूचा विषय डोक्यातून काढून टाका आता. ठीक आहे ठेव तुम्ही फोन आता. हो पाहू नंतर काय करायचं ते. सध्याची राहू दे पेंटिंगमध्ये ठेवा ते. बाकीचं नंतर पाहू काय करायचं.